गुड मॉर्निंग. असंच नाही तर सणासुदीच्या वेळेस तर आपलं गाव, आपली माणसं तर आपल्याला जास्तच आठवतात. आणि इकडे लांब असल्यामुळे असं काय वातावरणामध्ये पण त्याचं वाईब्स काही येत नव्हते, त्याच्यामुळे दिवसभर काय वाटतच नव्हतं. आणि त्यातल्या त्यात हे पण कामाला गेले होते म्हणून अजूनच काय वाटत नव्हतं. मग हे आल्यावर छानपैकी हे चिन्नूला बघत होते आणि चिन्नूचं इकडे असं मस्ती चालू होतं. आणि मग हे चिन्नूकडे लक्ष देत होते, तर छानपैकी पूजा वगैरे करून घेतली आणि मग छान स्वयंपाक करून देवापुढे नैवेद्य ठेवला. आणि मग नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर चिन्नूला पण ह्यांनी खाऊ घातलं, त्याला छान झोपवलं आणि मग आम्ही पण जेवण केलं. आणि थोडंसं जेवणामध्ये काय वेगळं असलं की असं वाटतं की काहीतरी स्पेशल आहे म्हणून शेंगाचे पोळी, चपाती, भात, पनीर आणि पापड वगैरे असं काही बनवलं होतं. आणि आमचं जेवण पण झालं एकदम निवांतपणे. पण चिन्नू काय उठला नाही, नाहीतर सहसा तो लगेच उठून जातो. आणि मग त्याला औषधं वगैरे देण्यासाठी नंतर बळबळ सुटवावं लागलं. तर असा होता आजचा दिवस. बाय बाय.